सर्व शेळीपालकांना मावल्यावाडचा पुन्हा एकदा नमस्कार. सर्वांचं वैगोट फार्म मावल्यावाड हे चॅनलवरती स्वागत करतो. बघा आता आज सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही जो आपला पाठीमागचा व्हिडिओ सोडला होता आपण कांदा वर्सेस बोकड पालन असेल किंवा शेळी पालन असेल, जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. आता लक्षात कन्सेप्ट समोरचा लक्षात घ्या. आपण काय सांगितलं होतं, कांदा उत्पादन परवडतं का शेळी पालन परवडतं, बरोबर. पाठीमागचा आपण हा लेटेस्ट व्हिडिओ सोडला होता. आता बघा काही लोकांची मानसिकता अशी झाली असेल की आपण आता बोकड पालन करू, बरोबर. शेतकऱ्यांचे असे भरपूर लोकांचे मला फोन आले की आपण बोकड पालन करू. ठीक आहे, तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला, सर्व गोष्टी झाल्या, पण आता कुठल्या ब्रीडवरती काम करायला पाहिजे का जेणेकरून 2 पैसे आपल्याला भेटतील, सिस्टम चालू कसं करायचं ते मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. आता लक्षात घ्या, मी जर समोरच्या व्यक्तीला पाण्यात ढकलून द्यायची जर तयारी करत असेल तर त्याला बाहेर काढायची तयारी ठेवतो. लक्षात घ्या, आपल्याला बघून आपल्यावरती विश्वास ठेवून जर शेळीपालन कोणी करत असेल किंवा बोकडपालन करत असेल तर त्याला सक्सेस करण्याची पण आपण तयारी ठेवतो. फक्त समोरच्यानी औषध उपचार असतील, कुठल्या ब्रीडवरती काम करायला पाहिजे, हा जरा निर्णय योग्य जर घेतला तर 100% आपण गायडन्स तुम्हाला करणार. आपल्या यूट्यूबला पण चॅनल म्हणजे आहेच, व्हिडिओ आपण सोडतोच, आजारचे पण सोडतो, औषध उपचार सहित डेमो सहित आपण व्हिडिओ व्हॉट्सअप असेल किंवा यूट्यूब असेल याला सोडतो. आता लक्षात घ्या, बोकड पालन कुठल्या ब्रीडवरती चालू करायला पाहिजे, सुरुवातीला किती क्वांटिटीवरती काम करायला पाहिजे लक्षात घ्या. बघून घ्या. तुम्हाला आता मी एक फॉर्म्युला दाखवतो, एक डेमो दाखवतो. हे बघा, ही फिमेल आहे, हे 5 महिन्याची, पण आता 4 महिन्याची आपल्याला पिल्लं घ्यायची आहे. अजून एक तुम्हाला एक डेमो दाखवता. पिल्लं खरेदी करताना पिल्लं खरेदी कशी करते ते सांगतो. हे बघा, 4 महिन्याची पिल्लं आहे, ही 4 महिन्याचे आणि हा 2च महिन्याचा बोकड आहे. पळ रे पळ, बघून घ्या. पण आपल्याला गावरान ब्रीडवरती काम करायचं नाही बोकड पालनाच्या बाबतीत, लक्षात घ्या. आता आपण काय करणार, अगोदर तुम्हाला ब्रीड सांगतो. वेट गेन फास्ट कोणत्या ब्रीडमध्ये होतं, बोकड पालन असेल किंवा शेळी पालन असेल, लक्षात घ्या. आता 2 कन्सेप्ट लोकांना लक्षात ठेवायचे. कोणते? बिझनेस करताना 2 प्रकारचा बिझनेस करा. एकतर कटिंग मार्केट 50% डोक्यात ठेवा आणि 50% ईद मार्केट डोक्यात ठेवा. प्लॅन कसा करा ते सांगतो. आता हे बघा, आपण त्याच्यामध्ये बोललो होतो, नारी स्वर्ण असेल, मांडगाळ असेल, विजापुरी असेल, लखनी असेल, गुंटूर असेल, त्याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये हे कोकर आपण ॲड करायला सांगितले होते, बरोबर ना. आता लक्षात घ्या, ब्रीड आपल्याला शेडवरती बोकड पालन कोणत्या ब्रीडवरती करायला पाहिजे, डोक्यात ठेवायचं 50% कटिंग मार्केट, 50% ईद मार्केट. आणि दुसरा विषय, हे झालं पॉझिटिव्ह पॉईंट. निगेटिव्ह पॉईंट सांगतो. शेळी पालनामध्ये, बोकड पालनामध्ये 50% प्रॉफिट होणार, 50% लॉस होणार. समजून घ्या, शेळी पालन हे 1 मिनिटात गेम पलटी होणार. कधी काय होईल नो चॅलेंज, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. 50% नफा 50% तोटा होणार म्हणजे होणार शेळी पालनामध्ये. बोकड पालन असू द्या, शेळी पालन असू द्या, ती पण तयारी ठेवा. आणि 50% दुःख 50% सुख जर पचवची कॅपॅसिटी जर असेल तरच बोकड पालन शेळी पालन करा, बरोबर. आपण सतत हे वाक्य सांगत आलो. कमी क्वांटिटीपासून सुरुवात करा बोकड पालनामध्ये. तुम्हाला आता ब्रीड सांगतो, व्यवस्थित समजून घ्या कोणत्या ब्रीडवरती आपण बोकड पालन केलं पाहिजे. नंबर 1, अगोदर ब्रीड सांगतो. उस्मानाबादी, गावरान, संगमनेरी, काठेवडी, शिरोही, सोजत, जमनापुरी, तोतापुरी, कोटा, करेलकोटा, आफ्रिकन बोर, कल्हारी बोर, सानियन, अजमेरी, पतिरा, हैदराबादी, गुलाबी, धमस्कस आणि जाखराना बार्बेरी, बरोबर. ह्या ब्रीड मार्केटला चालत्या. आता याच्यामध्ये वेट गेन करणाऱ्या ब्रीड, नंबर 1 वेट गेन करणारी ब्रीड सांगतो, आफ्रिकन बोर, कल्हारी बोर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर कोटा, करेलकोटा, नंबर 4 सोजत,
नंबर 5 हैदराबादी, नंबर 6 जाखराना, नंबर 7 शिरोही, नंबर 8 सोजत, नंबर 9 सानियांची पिल्लं एवढं वाढत नाही वेटगेनच्या बाबतीत. ह्या ज्या तुम्हाला ब्रीड सांगितल्या बोकड पालनामधल्या सांगतो, बोकड पालनामध्ये वेट गेन करणाऱ्या ब्रीड, हे बोकड खरेदी करताना जास्तीत जास्त 6,000पर्यंत खरेदी करायचे. चारा खाणारा बोकड घ्यायला मार्केट, चारा खाणारी पिल्लं घ्या, कमीत कमी 3 महिन्याचं पिल्लं असायला पाहिजे, की जेणेकरून आपण 3 महिने सांभाळल्यानंतर जोपर्यंत डबल इन्कम आपल्याला भेटत नाही तोपर्यंतच पिल्लू शेडवरती ठेवायचं, जास्त दिवस ठेवायचं नाही. कुठला विषय 50% कटिंग मार्केटचा. काही अडचण आली तर आपण कटिंग मार्केट करू शकतो, बरोबर आहे. आणि काही अडचण आलीच नाही आपल्याला तर मग सेपरेट आपण ईद मार्केट करू शकतो. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. आता ईद मार्केटसाठी कोणत्या बोकडला व्हॅल्यू जास्त, तर ईद मार्केटसाठी बोकड पालन जर तुमचा प्लॅन असेल तर ईद मार्केटसाठी बोकड प्लॅन सांगतो. कोटा, करोली कोटा 2 झाल्या, आफ्रिकन बोर, कलहरी बोर किती झाल्या 4, हैदराबादी, गुलाबी, गुजरी आणि शिरोई, हे जे बोकड आहे हे ईद मार्केटला नो चॅलेंज, सुपर, एकदम सुपर क्वालिटीमध्ये चालते. 100% तुम्हाला दाम भेटणार, म्हणजे भेटणारी ह्या ब्रीडचा ईद मार्केटसाठी. तुम्हाला जर वाटलं तर खच्ची करा, बोकड खच्ची ठेवा किंवा रेग्युलर ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या ब्रीड ईद मार्केटला काम करत्या. आता राहिला कटिंग मार्केटचा विषय. कमी दिवसात जास्त पैसा कोणती ब्रीड देणार आपल्याला, तर आपल्याला कमी दिवसात जास्त पैसा देणार काठेवाडी क्रॉस बिटल. कटिंग मार्केट सांगतो, काठेवाडी क्रॉस बिटल, उस्मानाबादी क्रॉस बिटल, शिरोही क्रॉस बिटल, जमनापुरी क्रॉस तोतापुरी आणि तोतापुरी क्रॉस आफ्रिकन बोर. जर हे तुमच्याकडे जर असेल मेल कटिंग मार्केटसाठी वेट गेनच्या पिल्लाच्या बाबतीत सुपर क्वालिटीमध्ये काम करते. समजून घ्या, कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गोष्ट. आता बघा हे बघा, हे बघा, हिची आई पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, आता वंशवळ कशी चेंज करायची तुम्हाला ते पण सांगतो. क्रॉस ब्रीड काय असतं ते सांगतो. हे बघ रे, बघा म्हणा, हिला आपण बिटल क्रॉस केला होता. बिटल क्रॉस ब्रीडमध्ये अशा पाठी पडल्या, बघितल्या. क्रॉस ब्रीड ओरिजिनल बिटल नाही, क्रॉस बिटल आहे, क्रॉस. आणि हिची पाठ पाहिल्या वेळ त्याला ही आहे, बघितलं का, क्रॉस बिटल. मग क्रॉसवरती जर काम केलं तुम्ही, क्रॉस ब्रीडवरती जर काम केलं तर कटिंग मार्केटला 100% पैसा भेटतो. ईद मार्केट प्लस कटिंग मार्केट असा प्लॅन करा, बरोबर. आपण पाठीमागं सांगितलं होतं कोणतं परवडतं, कांदा परवडतो का बोकड पालन, शेळी पालन परवडतो, आलं लक्षामध्ये. आता क्रॉस ब्रीडची पिल्लं कशी पडते तुम्हाला सांगतो मी. फक्त एक महिन्याची पिल्लं, 1.5 महिना 2 महिन्याची पिल्लं सोडलेले आपण. हे बघा, व्हाईट आईज आहे, क्रॉस आहे, क्रॉस. अजून 1 महिना सांभाळे 7,000-8,000 आले, संपला विषय, बरोबर. असं सिस्टम चालू करा, घाई करू नका, जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. कमीत कमी 5 पासून 10 क्वांटिटी घ्या. नवीन जर शेळीपालक जर असेल तर शेतकऱ्यांना सांगतो, जर प्लॅन जर असेल ना शेळीपालन प्लस शेती किंवा बोकड पालन प्लस शेती, कमी क्वांटिटीमध्ये जास्त पैसा, आणि पहिल्या बॅचला जर इन्कम भेटला डबल तरच डोकं लावायचं. जर इन्कम जर नाही भेटला चुकून पण डोकं लावू नका. आलं लक्षामध्ये. माझ्याकडनं काही गलती झाला असेल तर माफ करा, कारण की जे सांगायचं ते प्रामाणिकपणे सांगायचं. समोरचा व्यक्ती वाचला पाहिजे. शेळीपालनामध्ये विनाकारण मोटिवेशनल पीस द्यायचं, समोरच्याला माहिती झाल्याचं अजिबात नाही. जे आहे ते रिअल. आपला शेळीपालक, आपला शेतकरी वाचला पाहिजे, लक्षात घ्या. हे का सांगतो या गोष्टी तळतळीना, लोकांनी आपल्यावरती भरपूर विश्वास ठेवला, मग त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. क्रॉसची पिल्लं बघा, तुम्हाला क्रॉसची पिल्लं दाखवतो. हे बघा, व्हाईट आयचे सर्व गोष्टी पण क्रॉस आहे. आता ह्या बघा, 1 महिन्याचा मेल्या, सुटला रानात, बघून घ्या. उठ रे, ए साजन उठ, बघितलं का. असे पिल्लं खरेदी करा. माझ्याकडनं नाही, माझ्याकडं माल विक्रीला नाही, मी कधीच नाही म्हणणार माझ्याकडनं घ्या म्हणून. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. क्रॉस ब्रीडचे जर पिल्लं तुम्ही ठेवले
आणि ते क्रॉस ब्रीडचे जर पिल्लं इथं मार्केटसाठी जर ठेवले तुम्ही 100% तुम्हाला पैसा मिळून देणार म्हणजे देणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.